आसिफ भाई बाबा यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी आपला अर्ज काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांच्याकडे केला सादर। सामान्यांचा असामान्य नेतृत्व, खंडभागाची शानमान सन्मान। आसिफ भाई बाबा यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी आपला अर्ज काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांच्याकडे सादर केला। आसिफ भाई बाबा हे चळवळीतील ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। पुरोगामी विचारांचा सक्षम वारसा जपत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। फक्त खंडभागापुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण महापालिका क्षेत्रातील नागरिकांची एकमुखी पसंती आणि मागणी आज बाबासाहेबांच्या पाठीशी उभी आहे। आता सर्वांचे लक्ष पक्षश्रेष्ठी आणि खासदारांच्या निर्णयाकडे लागले आहे। जनतेच्या भावना ओळखून माननीय आसिफ भाई बाबा यांना ही संधी दिली जाईल अशी सकारात्मक चर्चा सध्या शहरभर रंगते आहे। कारण नेतृत्व किंवा पदावरून ठरत नाही तर लोकांच्या विश्वासावर उभं राहतं। तुम्हाला या 4 जणांबरोबर तो 5वा पण या वॉर्डातला तुम्हाला महापालिकेत दिसेल। सांगतो ना, ऐका की। तर काही जणांनी माप काढली याची, 14चा कोटा पाहिजे, राष्ट्रवादीला 12च मिळणार, 13 पण विशाल दादा ते म्हणले आमची जबाबदारी, दोघं मिळून आपण कसं पाठवायचं हे बघू। तर 100% मला विश्वास वाटतो की मी करू शकता। आणि ह्या सगळ्यांच्या मागे आसिफ भाई बाबा यांनी त्यांनी स्वतः अर्ज त्यांचा असताना एक मोठेपणा दाखवला आणि त्यांनी ह्या 4ही उमेदवारांना पाठिंबा दिला। मागच्या वेळेला तुम्हाला नाही मागच्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की कुणाला 2000 मतं पडली, कुणाला 4000 मतं पडली। ती एवढी मतं पडायच्या मागचं कारण होतं की ते एक पॅनल तयार झालेलं आहे आणि त्या पॅनलचं नेतृत्व हे आसिफ बाबा करत होते। आणि ह्या पॅनल मध्ये राहिलेले कोण जरी उभारले त्यातनं बावा काढला तर त्यात काय राहत नाही। आणि आसिफ बाबांचे आमचे संबंध जुने आहेत, त्यामुळे आसिफ बाबा ज्या वेळेला ह्या निवडणुकीत थांबतात त्यावेळी त्यांचा मोठेपणा दिसतोच, पण थांबतात त्यावेळी लक्षात येते की पुढची लोक ही फक्त कुठलं तरी पॅकेज आहे म्हणून लढतायत आणि हे चुकीचं आहे। आणि बाबा मागच्या लढले, कष्टाने लढले, आम्हाला सुद्धा त्यांच्याबद्दल सहानुभूती मागच्या निवडणुकीत सुद्धा होती, त्यांचा अन्याय झाला म्हणून लढले। ह्या वेळेला आपण त्यावेळी ज्यांना सांगितलं पण माझे अन्याय करू नका। आणि ज्यावेळी आणि आज एक प्रभाग 16 मध्ये एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत आनंदाची गोष्ट मी या ठिकाणी जाहीर करत आहे की या प्रभागाचे नेते, मुस्लिम समाजातले आमचे ज्येष्ठ नेते आणि प्रभागातले नेते सन्मान्य आसिफजी बावा हे आणि त्यांचे सर्व समर्थक हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे प्रभाग 16तील आमचे उमेदवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला हे जाहीर पाठिंबा देत आहेत। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि मनापासून त्यांचे धन्यवाद मानतो। ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली।